नमस्कार, मी जानवी सावंत. गुरुकिल्ली यशाची मध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण कमोडिटी ट्रेडिंग बद्दल सर्व काही या विषयावरती चर्चा करणार आहोत आणि मार्गदर्शन करणार आहेत तुषार भूमकर सर. कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. नमस्कार. तर मंडळी, इंट्राडे ट्रेडिंग शिकण्यासाठी महाराष्ट्रातील सगळ्यात चांगले क्लास कोणते, तर त्याचं उत्तर आहे तुषार भूमकर सरांचे तुषार भूमकर इन्स्टिट्यूट प्रायव्हेट लिमिटेड. असं आम्हीच नाही म्हणत, तर त्यांच्याकडे आजपर्यंत ज्या हजारो विद्यार्थ्यांनी ट्रेनिंग घेतलेलं आहे त्यांचं असं म्हणणं आहे. गेल्या 20 वर्षांपासून फक्त पुणेच नव्हे तर मुंबई, अहमदाबाद, सुरत, कोल्हापूर अशा अनेक ठिकाणी त्यांनी यशस्वीरित्या बॅचेस घेऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलेलं आहे. तुषार भूमकर सर हे फक्त शेअर मार्केट क्लासेस घेत नाहीत, तर ते स्वतः कमोडिटीज मध्ये ट्रेडिंग करतात व उत्कृष्ट पद्धतीने प्रॉफिट कमावतात. त्यांच्या क्लासेस मध्ये त्यांनी त्यांच्या अनुभवानी तयार केलेले 17 कॉपीराइट सब्जेक्ट शिकवले जातात आणि त्यांनी तयार केलेले सॉफ्टवेअर वापरून प्रॉफिट कसं कमवावं हेही शिकवलं जातं. त्यांचं ऑफिस पुणे, मुंबई व दुबई येथे आहे. तुषार भूमकर सर व त्यांच्या क्लासेस बद्दलची माहिती असणारे अनेक टीव्ही इंटरव्ह्यू वेगवेगळ्या टीव्ही चॅनलच्या यूट्यूब व सरांच्या स्वतःच्या टेक्निकल ट्रेड कन्सल्टन्सी आणि नंबर 1 इंट्राडे ट्रेनर या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध आहेत. सरांच्या या आर्थिक क्षेत्रातील कार्याबद्दल अनेक टीव्ही चॅनल आणि सामाजिक संस्थांनी दखल घेऊन त्यांना विविध पारितोषिकांनी सन्मानित केलेलं आहे, ज्यामध्ये माजी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, अशोकरावजी चव्हाण, राजेश टोपेजी आणि अनेक मिनिस्टर आणि सेलिब्रिटींच्या हस्ते त्यांना सन्मान प्राप्त झालेला आहे. गुगलवर नंबर 1 इंट्राडे ट्रेनर सर्च केल्यावर त्यांचं पहिलं नाव येतं. असे तुषार भूमकर सर हे आज आपल्यासोबत आहेत. आज आपण त्यांच्याकडून ट्रेडिंग बद्दल माहिती जाणून घेऊयात. सर, आज आपण इंट्राडे ट्रेडिंग बद्दल बोलतोय, तर इंट्राडे ट्रेडिंग मध्ये फुल टाइम करिअर करणं शक्य आहे का? इंट्राडे ट्रेडिंगमध्ये जर सिरियसली काम केलं तर खरंच ह्याच्यामध्ये फुल टाइम ट्रेडिंग करणं शक्य आहे आणि ते प्रत्येकाला शक्य आहे जो सिरियस आहे. आज जर बघितलं आपण तर US मध्ये जवळपास 70 ते 75% लोक फुल टाइम ट्रेडिंग करतात, फक्त ट्रेडिंग करतात आणि जॉब ही कन्सेप्ट तिकडे अस्तित्वात राहिलेली नाहीये. ठीक आहे, तिकडे मंथली सॅलरी ही कन्सेप्ट खूप कमी प्रमाणावर चालते आजकाल. तिथं फक्त फ्रीलान्सिंग वरती जास्त करून लोक काम करतात आणि फुल टाइम ट्रेडिंग करतात. तर भारतातही आता तशा पद्धतीने लोकांची काम करायला सुरुवात झालेली आहे आणि अनेक लोक फुल टाइम ट्रेडिंग करतात. मी स्वतःही रोज ट्रेडिंग करत असतो आणि ह्याच्यातून खरंच खूप चांगल्या पद्धतीने आपण प्रॉफिट कमवू शकतो. ट्रेडिंग हे करिअर करण्यासाठी नोकरी आणि धंदा ह्याच्या व्यतिरिक्त तिसरं अजून एक करिअर ऑप्शन आपल्याकडे अवेलेबल झालेलं आहे आणि ह्याच्यात खरंच करिअर म्हणून काम करता येतं. अगदी जसं तुम्ही म्हणालात की हे फुल टाइम ट्रेडिंग आपण एक करिअर म्हणून याच्याकडे बघू शकतो, पण ज्याच्याकडे खूप चांगल्या पगाराचा जॉब आहे पण त्याला ट्रेडिंग करायची इच्छा आहे, तर जॉब सांभाळून तो ट्रेडिंग करू शकतो का? जॉब आणि ट्रेडिंग ह्या गोष्टी एकत्र नाही होऊ शकत. कारण जो माणूस जॉब वरती आहे तो चार्ट बघू शकत नाही, मार्केटला वॉच करू शकत नाही, पण तो संध्याकाळी आल्यानंतर ट्रेडिंग करू शकतो. किंवा एखादी जर मॉर्निंग शिफ्ट असेल तर तो दुपारनंतर ट्रेडिंग करू शकतो. एखाद्याची जर नाईट शिफ्ट असेल तर तो दिवसा करू शकतो, सुट्टीच्या दिवशी करू शकतो, संध्याकाळी 6 आल्यानंतर पार्ट टाइम करू शकतो आणि हळूहळू स्टार्ट करून फुल टाईमकडे जाण्याच्या दृष्टीनं तो आत्ताचपासून याची जर त्यांनी काम चालू केलं तर 6 महिन्यामध्ये फुल टाईम ट्रेडिंग करू शकेल. एवढं त्याचं कॅपिटल जर साठलं आणि जेवढी त्याची सॅलरी आहे तेवढं जर त्याला ट्रेडिंगमध्ये इन्कम चालू झालं तर तो जॉब सोडूनही करू शकतो ट्रेडिंग. अच्छा, पण मग कमोडिटी ट्रेडिंग करायचं असेल तर कॅपिटल साधारण किती लागतं? कॅपिटल आपल्या टाकण्यावरती आहे. 50-70 हजार रुपयांनी सुरुवात करता येते. कॉन्फिडन्स जसा वाढेल तसं आपण कॅपिटल वाढू शकतो. पण शेवटी असं आहे की कॅपिटल जेवढं जास्त टाकणार तेवढं प्रॉफिटही जास्त होणार आहे. पण ज्याला कॉन्फिडन्स नाही, म्हणजे ज्याला अजून अनुभव नाही आहे ट्रेडिंगचा, त्याने डायरेक्ट जास्त कॅपिटल टाकून त्याच्यात सुरुवात नाही करायची. आधी थोडं कॅपिटलनी प्रॅक्टिस लेवलचं ट्रेडिंग चालू करायचंय. कॉन्फिडन्स जसा वाढेल तसं जाऊन पुढे जाऊन कॅपिटल वाढवायचे. ओके सर, आणखी एक माझा प्रश्न आहे, ते म्हणजे कमोडिटी इंट्राडे ट्रेडिंग ज्याच्याबद्दल आपण बोलतोय आणि स्टॉक मार्केट इंट्राडे ट्रेडिंग या दोघांमध्ये काय फरक आहे? स्टॉक मार्केट हे भारतामध्ये जवळपास 150 वर्षापूर्वी चालू झालेले. जेव्हा ते चालू झालं होतं त्यावेळेला इंट्राडे ट्रेडिंग नावाची कन्सेप्टच अस्तित्वात नव्हती. तर त्याला तयार केलेलं आहे ते म्हणजे शॉर्ट टर्म किंवा लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट करायसाठी. त्याच्यामध्ये जर इन्व्हेस्टमेंट करून ठेवली आपण तर काही दिवसानंतर चांगले स्टॉक सिलेक्ट केले, त्याचं चार्टचं स्टडी करून अनालिसिस करून जर का स्टॉकला घेतलं तर 4-8 दिवसात, 15 दिवसात, महिन्या 2 महिन्यात विकलं तर त्याच्यातून चांगला प्रॉफिट निघू शकतो. पण इंट्राडे ट्रेडिंगसाठी मी तर सहसा स्टॉक मार्केटला सजेस्ट करत
नाही, कारण त्याच्यामध्ये तेवढी लिक्विडिटी नाही आहे आणि तेवढी व्हॉलॅटिलिटी नाही आहे जेवढी आपल्याला हवी, की जेवढी मुवमेंट व्हायला पाहिजे त्याच्यामध्ये. जसं की मी सजेस्ट करतो जास्त करून इंट्राडे ट्रेडिंग ते म्हणजे कमॉडिटीजमध्ये. तर सिल्वर आणि क्रूड ऑइलवरती मोस्टली मी फोकस करायला सांगत असतो. तर सिल्वरमध्ये आता मागच्याच आठवड्यातली गोष्ट आहे, माझ्या लोणावळ्याच्या ट्रेनिंगमध्ये मी 2250 पॉईंटचा सेलचा ट्रेड दाखवला होता. मी माझ्या अकाउंटलाही ट्रेड केला होता, मी माझ्या अकाउंटला त्यातनं प्रॉफिट काढला होता आणि चालू बॅचमध्ये पण तो दाखवला होता की इथं जनरेट झालेलं आहे. नंतर त्याच्यामध्ये 2200 म्हणजे जवळपास 2500 पॉईंटची मुवमेंट आली त्याच्यामध्ये. तर एवढी मुवमेंट स्टॉकमध्ये येऊ शकत नाही. ठीक आहे, तर आपल्याला जर ट्रेडिंग करायचं आहे, आपलं त्या प्रोडक्टमध्ये ट्रेडिंग करायला लागणार की जे ट्रेडिंग करायसाठी डिझाईन केलेलं आहे. आणि कमॉडिटी मार्केट जे आहे हे फ्युचर्समध्ये ह्याच्यात काम चालतं. हे इंटरनॅशनल मार्केट आहे, ह्याच्यात टर्नओव्हर खूप ह्यूज आहे आणि भारतात बसून आपण भारतीय मार्केटमध्ये पण MCX पण ट्रेडिंग करू शकतो किंवा जर वाटलं एखाद्याला तर तो इंटरनॅशनल मार्केटमध्ये ट्रेडिंग करू शकतो. तर जो बेनिफिट ट्रेडिंगचा आपला मिळायला पाहिजे तो ह्याच्यामध्येच मिळतो, जो इक्विटीमध्ये मिळत नाही. ठीक आहे, त्यामुळे मी तर सजेस्ट करत नाही की इक्विटीमध्ये डे ट्रेडिंग करायला कोणाला. जरी एखादा करत असेल तरी त्याच्यातून तो तेवढा रिझल्ट नाही काढू शकणार जेवढा ह्या कमोडिटीजमधून येऊ शकतो. म्हणजे सोनं चांदी झालं, क्रूड ऑइल झालं, ह्याच्यामधनं जो प्रॉफिट मिळतो त्याचा रेशो आणि त्या म्हणजे की त्याचा आपला जो टाईम लावतोय आपण, जेवढी आपली एनर्जी लावतोय, जेवढा आपण इन्फ्रास्ट्रक्चर लावतोय, त्या पट्टीत तो जो प्रॉफिट मिळतो तो खूप जास्त असतो इक्विटी मार्केटपेक्षा आणि रिस्क ह्याच्यामध्ये खूप कमी असते. पण आत्ताचे अनुभवी जे ट्रेडर्स आहेत ते आपण बघतोय की फॉरेक्स किंवा इंटरनॅशनल मार्केटकडे एक पर्याय म्हणून बघतात. तर याचं कारण काय? कारण सध्या काय झालं की सेबीनी त्यांचे रूल्स काही असे केलेले आहेत की त्याच्यामुळे इंडियन मार्केटमध्ये ट्रेडरसाठी तेवढा स्कोप जसा आधी होता तो राहिलेला नाही आहे. म्हणजे जर आपण बघितलं तर निफ्टीला आज मार्जिन लागतं 10%. ठीक आहे, म्हणजे निफ्टीला सर्किट लागतं 10%ला, त्यामुळे निफ्टीला मार्जिन पण लागतं 10%. म्हणजे काय की जर एका दिवशी अचानक मार्केट पडलं आणि लोअर सर्किट लागलं तर ज्यांनी सपोज बाय केलेलं आहे त्यांची जास्तीत जास्त काय होईल, कॅपिटल जे आहे ते झिरो होऊन जाईल, त्याचं अकाउंट प्युअर डेबिटमध्ये येणार आहे. म्हणजे त्याचा जेवढं भांडवल आहे त्याच्यापेक्षा जास्त लॉस होऊ नये या हिशोबाने मार्जिन सेट केलं असतं. तर निफ्टीला मार्जिन लागतं ते 10%चं. त्यामुळे निफ्टीमध्ये जे कॅपिटल रिक्वायरमेंट आहे ती पण 10%ची. निफ्टीला सर्किट 10% लागते, त्यामुळे 10%चंच कॅपिटल द्यायला लागतं. आता कमॉडिटी जर बघितलं आपण तर 4%ला सर्किट लागतं कुठल्या कमॉडिटी, सिल्वरला झालं, क्रूड ऑइलला झालं. त्यामुळे त्याला मार्जिनही असायला पाहिजे 4%, जे आधी 4%च होतं. ओके, पण ज्या वेळेला 2019मध्ये हे कमोडिटी मार्केट सेबीच्या अंडर आलं, सेबीने काय केलं, त्याचं मार्जिन जे ते वाढून ठेवलं जवळपास 10%. ठीक आहे, त्यात क्रूड ऑइलला आणि सिल्वरला वगैरे तर जवळपास 30%, 40% नॅचरल गॅसला 50% एवढं कॅपिटल रिक्वायरमेंट वाढून ठेवलेली. ओके, तर त्यामुळे झालं काय की जे ट्रेडर लोक कमोडिटीमध्ये ट्रेडिंग करत होते आता ते सगळे गेले ऑप्शन्समध्ये. ठीक आहे, आणि ऑप्शनमध्ये जाऊन करतात काय तर लॉस. आणि हा सगळा लॉस जातो कुठे, हा सगळा लॉस जो आहे हा ट्रेडर लोकांचा हा जातो FIच्या खिशात. आणि FIच कोण आहेत तर FI जास्त कोणी नाहीच आहेत. तर इंडियातलाच ब्लॅकमध्ये इंडियाच्या बाहेर जातो आणि परत FIच्या नावाने इंडियामध्ये येतो आणि तो ऑप्शनमध्ये लावला जातो आणि सगळा आपला जो लॉस आहे तो त्या लोकांकडे चाललेला आहे. ओके, आता ह्याच्यात सरकार जे हे खूप उदासीन आहे, सेबी त्याच्यावरती खूप न्यूट्रल आहे, त्याच्यावरती काय ॲक्शन घेत नाही. आज जर बघितलं तर क्रूड ऑइलचा 1 लॉट बाय करायसाठी जवळपास 2.25 लाख रुपये कॅपिटल लागतं. ठीक आहे, जे लॉकडाऊनच्या आधी म्हणजे 2019च्या आधी फक्त 20,000 रुपये लागायचं. ठीक आहे, आणि एक्सपोजर घेऊन जर ट्रेडिंग केला तर 2,000 रुपयामध्ये किंवा 1,500 रुपयामध्ये क्रूड ऑइलचा 1 लॉट बाय व्हायचा, सिल्वरचा 1 लॉट 5-7 हजार रुपयामध्ये बाय व्हायचा आणि कॅपिटल रिक्वायरमेंट जी होती एक्सचेंज मार्जिनची ती होती जवळपास 30 ते 40 हजार रुपयाची. आज सिल्वरचा 1 लॉट बाय करायला 5.5-6 लाख रुपये कॅपिटल लागते. ओके, आणि तेवढे पैसे कोणाकडे नाही आहेत आणि सेबीचे जे नियम लावलेले आहेत त्याच्यावरती कडक की त्याच्यामुळे तेवढं कॅपिटल लागते. ठीक आहे, आज मी इंडियन मार्केटमध्ये ट्रेडिंग करतो, माझं दुबईतही ऑफिस आहे, मी दुबईतून ट्रेडिंग करतो, मी ऑस्ट्रेलियात पण ट्रेडिंग करतो, माझा एक ब्रोकर UK पण आहे. तर मी जगातल्या कुठल्याही ब्रोकरच्या किंवा एक्सचेंजच्या प्लॅटफॉर्मवरती क्रूड ऑइलचा 100 बॅरलचा 1 लॉट बाय करायसाठी 2.25 लाख रुपये कॅपिटल लागत नाही, हार्डली 10,000 रुपयाचं कॅपिटल लागतं, जे आपल्या इंडियामध्ये लागतं 2.25 लाख रुपयाचं. त्याच्यामुळे सगळे ट्रेडर जे आहेत हे काय करतात, इंडिया सोडून बाहेर जात आहेत आणि बाहेरनं ट्रेडिंग करत आहेत. कारण इंडियामध्ये जे टॅक्सेस लागत आहेत आणि त्याच्यावरती जे ब्रोकरेज वगैरे हे लागतंय हे ठीक आहे, की त्याच्यामुळे
ते जो प्रॉफिट मिळतोय त्या पट्टीत ते ब्रोकरेज आणि ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या त्या प्रमाणात ह्या खूप जास्त आहेत की ज्या बाहेर लागत नाही. त्यामुळे सगळे ट्रेडर लोक हे इंडियाच्या बाहेर जाऊन ट्रेडिंग करतात, कारण त्यांना पर्यायच नाही राहिलेला. पण मग हे चांगलं आहे का? आता ज्याच्याकडे कॅपिटल आहे त्याच्यासाठी तर ते उत्तमच आहे, ठीक आहे. पण ज्याच्याकडे कॅपिटल नाहीये त्यांना इंडियन मार्केटमध्येच करायला लागते. पण आपण बघतोय अलीकडे लोक आभासी चलन, आपण ज्याला बिटकॉइन म्हणतो, बिटकॉइनकडे किंवा फॉरेक्सकडे वळायला लागलेत असं वाटतं का तुम्हाला? हो, सध्या खूप लोक फॉरेक्समध्ये, बिटकॉइनमध्ये ट्रेडिंग करतायत, इंडियाच्या बाहेर जाऊन ट्रेडिंग करतायत. का तर इंडियामध्ये तेवढं ट्रेडिंगला पोषक काय म्हणतो वातावरण राहिलेलं नाहीये. जर गव्हर्नमेंटनी पहिल्यासारखे रूल्स चेंज केले आणि परत जर का जसं एक्सपोजर पहिल्यांदा मिळत होतं आणि जे मार्जिन जे कमी लागत होतं कमोडिटीजला वगैरे ह्याला ट्रेडिंग करायसाठी, तर लोक जे ऑप्शनमध्ये जाऊन लॉस करतायत तो त्यांचा वाचायला चालू होईल. आणि हे सगळे जे फॉरेक्समध्ये जे ह्या आतामध्ये आपण बघितलं होतं की एक कोणीतरी ब्रोकर XNS नावाचा, की त्याला गव्हर्नमेंटने बॅन केलं, त्यांनी इंडियातून ऑपरेशनच बंद करून टाकले सगळे, ठीक आहे. तर हे जे फॉरेक्सचे ब्रोकर येत आहेत इंडियामध्ये आणि इंडियातला पैसा घेऊन बाहेर जात आहेत किंवा कॅपिटल घेऊन बाहेर जात आहेत, ठीक आहे, हे सगळे ब्रोकर लोक दुकान बंद करून पळून जातील जर सेबीने त्याच्या पॉलिसीज चेंज केल्या तर. पण तसं सध्या तर काही होण्याची चिन्ह नाही आहे. त्यामुळे सगळ्या लोकांना इंडियाच्या बाहेर जाऊन ट्रेडिंग करण्याशिवाय दुसरा पर्यायच नाही राहिलेला. अच्छा, पण तुम्ही स्वतः लाईव्ह मार्केटमध्ये शिकवता, तुम्ही परदेशामध्ये असता किंवा ऑफलाईन क्लासेस घेता, सगळं कसं जमतं? कारण आपण बघतो तुम्ही रेकॉर्डेड व्हिडिओज पण देत नाही असं मी ऐकलेलं आहे. मग कसं हे सगळं जमतं? ज्या वेळेला आपण आपल्या आवडीचं काम करतो त्यावेळेला आपल्याला भूकही लागत नाही, ताण लागत नाही, बोर होत नाही, कंटाळ येत नाही, काहीच होत नाही. आणि मी फक्त 2च कामं करतो. एक म्हणजे ट्रेडिंग, माझं जे स्वतःचं चालतं ते. मी एकदा जर बसलो ट्रेडिंगला तर 12-12 तास उठत नाही, ठीक आहे. आणि दुसरं म्हणजे ट्रेनिंग, जी फक्त माझी महिन्यातून एकच बॅच असते, ठीक आहे. ती त्याच्या डेट्स आधीच डिसाईड झालेले असतात आणि त्याचं शेड्यूलही ठरलेलं असतं. तेवढ्याच फक्त एकच बॅच महिन्यात मी ट्रेनिंगचे करत असतो. बाकी तर माझा पूर्ण वेळ ट्रेडिंगवरती फोकस चाललेला असतो. आणि मी बाकीची युजलेस कामं काहीच करत नाही. म्हणजे मी ATM मध्ये पण जात नाही कधी, मी फेसबुकही बघत नाही उघडून कधी, कारण पूर्ण फोकस करून मी त्या ट्रेडिंगकडे लक्ष देत असतो. आणि त्याच्यामुळे मला इंटरेस्ट आहे आणि त्यामुळे मला त्याच्यात कधीच काय वाटत नाही दमल्यासारखं किंवा थकल्यासारखं असं. तुषारजी, इंट्राडे ट्रेडिंगमध्ये मनस्थिती आणि डिसिप्लिनचं किती महत्त्व असतं आणि खूप जण भावनेच्या भरामध्ये निर्णय घेतात, तर अशा लोकांना तुम्ही काय सांगणार? मनस्थिती ही तर उत्तमच पाहिजे माणसाची. प्रत्येक वेळेला ट्रेडिंग करताना मनस्थितीचा ट्रेडिंगवरती खूप जास्त इफेक्ट होत असतो. माणूस जेवढा इमोशनल असेल, इमोशनली डाऊन असेल, तेवढा ट्रेडिंगमध्ये त्याचे चुका व्हायचे आणि लॉसेस व्हायचे जे चान्सेस आहेत हे खूप जास्त असतात. 2 इमोशन्सवरती आपल्या इथं कंट्रोल करायला लागतं ट्रेडिंग करताना. एक म्हणजे फिअर आणि दुसरं म्हणजे ग्रीड, म्हणजे भीती आणि हाव. ह्या 2 इमोशन्सवरती जर माणसाचं कंट्रोल नसेल तर फिअर आणि ग्रीड ह्या 2 गोष्टी अशा आहेत की ज्या माणसाची 80% डिसिजन मेकिंग कॅपॅसिटी डाऊन करून टाकतात. आणि ट्रेडिंगमध्ये होतं काय एखाद्या माणसाच्या बाबतीत की तो समजा आता सपोज सिल्वर त्याने बाय केली, तर आधी त्याला प्रॉफिट दिसतो 200, 300, 400, 500 पॉईंटचा प्रॉफिट दिसतो. त्याला वाटतं अजून वर जाईल, अजून वर जाईल, त्याला हाऊस उठते. तो तिथे प्रॉफिट बुक करत नाही, एक्झिट करत नाही. मग त्यानंतर ती सिल्वरचा रेट खाली यायला लागतो. मग 500 पॉईंटचा प्रॉफिट 300 वर येतो, 300चा 100 वर येतो, 100चा 0 वरती येतो. आता त्याच्या मनामध्ये यायला लागली ती म्हणजे लॉसची भीती, ठीक आहे. आता लॉसची भीती त्याला त्याच्यातून एक्झिट करू देत नाही, ठीक आहे. मग तो बघत राहतो आणि 500 पॉईंटचा प्रॉफिटचा जो ट्रेड असतो तो जवळपास 1000 पॉईंटच्या लॉसमध्ये जातो, तरी तो त्याच्यातून एक्झिट करत नाही, कारण स्टॉप लॉस लावलेला नसतो आणि त्याची मनस्थिती जी आहे ती बिघडलेली असते. आणि त्याच्यामुळे काय होतं की विनाकारण लॉस होऊन जातो, ठीक आहे. आपण बघतो हायवेवरती एक कुत्रं चाललेलं असतं आणि गाडी येते, कुत्र्याला ओढते, लोकांना वाटतं त्या कुत्र्याची भीती म्हणजे त्या ड्रायव्हरची चुकी आहे म्हणून. तर चुकी त्या ड्रायव्हरची नसते, चुकी त्या कुत्र्याची असते, ठीक आहे. कारण ज्या वेळेला अर्धा रोड क्रॉस करून ते आलं, त्याला समोरून जेव्हा गाडी येताना दिसली तेवढं ते एवढं घाबरलेलं असतं की पुढे जाऊ की परत मागे येऊ हा डिसिजन ते घेऊ शकत नाही. ते जागेवरच थांबून राहतं आणि त्याच्यामुळे ते गाडी खाली येतं आणि मरतं. आणि सेम परिस्थिती ट्रेडिंगमध्ये लोकांची होते, ठीक आहे. ते डिसिजन घेऊ शकत नाही आणि त्याच्यामुळं मग 1000 रुपयाचा लॉस 10,000वरती किंवा 10,000चा लॉस 1,00,000वरती पण जाऊ शकतो. आणि ट्रेडिंगमध्ये डिसिजन घेणं हे खूप इम्पॉर्टंट आहे आणि माणसाची मनस्थिती ही चांगलीच असली पाहिजे. त्याच्यासाठी प्रत्येक ट्रेडरने मी नेहमी सजेस्ट करत असतो की त्यांनी योगा किंवा मेडिटेशन किंवा वॉकला जाणं किंवा जिम किंवा स्विमिंग ह्याच्यापैकी काहीही फिजिकल ॲक्टिव्हिटी ह्या करत राहणं खूप गरजेचं आहे. कारण फिजिकल ॲक्टिव्हिटीमुळे आपला ब्रेन जो आहे हा ॲक्टिव्ह राहतो आणि ट्रेडिंगमध्ये ब्रेनची सगळ्यात जास्त
जास्त रिक्वायरमेंट असते. ठीक आहे, फिजिकल ॲक्टिव्हिटी आपल्या काहीच होत नाही. म्हणजे जर आपण एकदा ट्रेडिंगला बसलो तर 8-8, 10-10 तास, 12-12 तास उठत पण नाही. ठीक आहे, पण आपला म्हणजे आपली बॉडी थकत नाही आहे त्या केसमध्ये, पण आपला मेंदू थकतोय, बरोबर. तर मेंदू जर थकला तर त्याची डिसिजन मेकिंग कॅपॅसिटी डाऊन होऊन जाते. एखादा ट्रेड जरी त्याला आला तरी त्याला तो कॅप्चर करू शकत नाही, आणि कॅप्चर जरी केला तरी तो मोठा प्रॉफिट काढू शकत नाही. आणि मोठा प्रॉफिट जर काढायचा असेल तर आपल्या मनस्थितीवरती माणसाला काम करायलाच लागणार आहे. त्याने थोडंफार तरी मेडिटेशन किंवा योगा किंवा ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या करणं गरजेचंच आहे प्रत्येक ट्रेडरनी. आणि जे सक्सेसफुल ट्रेडर आहेत ते लोक करतात, म्हणजे करतात. मी करत असतो. पण मगाशी आपण जसं तुमच्या वर्कशॉपबद्दल बोलत होतो, तुम्ही वर्कशॉप घेतात, जेव्हा तुमच्याकडे ही वर्कशॉपसाठी माणसं येतात ती काय एकाच गटातली नसतात, प्रत्येक वयोगटातली असं, म्हणजे तरुण पिढी ही तितकीच असते आणि रिटायर्ड झालेले लोक सुद्धा येत असतात. बरं, ह्या सगळ्यांची मेंटॅलिटी पण वेगळी असते, विचार करण्याची पद्धत पण वेगळी असते या सगळ्या ट्रेडिंगला धरून. मग तुमचं जे वर्कशॉप आहे ते या सगळ्या वयोगटातल्या लोकांना सुटेबल आहे? हो, तुम्ही जर बघितलं तर करिअर फील्ड निवडताना माणसाला एकदा डिसिजन घ्यायचा असतो, आणि तो एकदा त्याने जर डिसिजन घेतला तर त्याला तो चेंज नाही करू शकत. म्हणजे एक डॉक्टर कधीही वकील बनू शकत नाही, एक वकील कधी चार्टर्ड अकाउंटंट बनू शकत नाही, किंवा चार्टर्ड कधी इंजिनियर बनू शकत नाही, एक इंजिनियर कधी आर्किटेक्ट बनू शकत नाही. ठीक आहे, कारण त्याने फील्ड एकदा सिलेक्ट केलेलं आहे आणि त्याच्यात तो आता सेट झालेला आहे. तो चेंज करायला खूप त्याला अवघड जातं, बरोबर. पण ह्या कुठल्याही फील्डमधला माणूस कधीही येऊन ट्रेडर होऊ शकतो. ठीक आहे, कधीही येऊन ट्रेडर होऊ शकतो आणि कुठल्याही वयोगटामध्ये येऊन तो ट्रेडिंग चालू करू शकतो. ट्रेडिंग हा अतिशय उत्तम करिअर पर्याय आहे. हा इन्कम सोर्स, सेकंडरी इन्कम सोर्स म्हणा किंवा प्रायमरी इन्कम सोर्स म्हणा बनू शकतो, आणि तो प्रत्येकासाठी बनू शकतो. याच्यासाठी फक्त लागणार काय, इन्फ्रास्ट्रक्चरच्या नावाखाली हार्डली एक लॅपटॉप, एक एक्स्ट्राचा मॉनिटर आणि थोडंफार कॅपिटल आणि लाईट आणि इंटरनेट कनेक्शन. ठीक आहे, एवढ्याच गोष्टीवरती आपण सुरुवात करू शकतो, आणि कॉन्फिडन्स त्याच्यात जसं जसं आपलं येईल तसं तसं आपण कॅपिटल वाढू शकतो आणि स्केलिंग करू शकतो. म्हणजे स्केलिंग म्हणजे काय, धंदा वाढवत जाणं. म्हणजे एक आज जो मायक्रो लॉटनी सुरुवात करणार आहे ट्रेडिंगची, तो उद्या मिनी लॉटवर जाईल, मिनीवाला मोठ्यावर जाईल, मोठ्या लॉटवाला 2 लॉटवरनं 4 लॉटवर जाईल, 4 लॉटवरनं 8 लॉट, 10 लॉट, 20 लॉट, 50 लॉट, 100 लॉट जरी ट्रेड करायची वेळ आली कधी, तर 100 लॉट क्रूड ऑइल बाय केल्याच्या नंतर 100 लॉटचं प्रेशर सहन कसं करायची ह्याची ताकद त्या माणसामध्ये असली पाहिजे. ठीक आहे, आणि ती 100 लॉटचं प्रेशर सहन कसं करायचं हे मुख्यत्वे करून मी कोर्समध्ये शिकवतो. आणि मी स्वतः क्रूड ऑइलचे 100 लॉटमध्ये ट्रेडिंग करत असतो आणि रोज करतो. ठीक आहे, एकही दिवस असं जात नाही की ज्या दिवशी माझं ट्रेड होत नाही. सकाळी नाही जमलं तर दुपारी, संध्याकाळी. ठीक आहे, फक्त कधी जर ट्रॅव्हलिंगमध्ये असेल मी तर त्याच वेळेला माझं ट्रेडिंग जे हे स्टॉप असतं, नाही तर माझे रोज ट्रेडिंग चाललेलं असतं. आणि रोज त्याच्यामध्ये मार्केटमधनं आहे ना मला काही नवीन नवीन गोष्टी शिकायला मिळतात की ज्या मी कोर्समध्ये शिकवत असतो. तर हे ट्रेडिंग हे करिअर जे हे खरंच खूप चांगलं आहे. कॉलेज स्टुडंटपासून ते वयस्कर म्हणजे रिटायर्ड लोकांपर्यंत माझ्याकडे ट्रेनिंगसाठी येत असतात लोक. आता मागच्याच आठवड्याच्या लोणावळ्याच्या कोर्समध्ये एक जण मर्चंट नेव्हीमधनं रिटायर्ड झाले होते, ते आले होते कोर्सला, आणि 2 कॉलेज स्टुडंट पण होते. ठीक आहे, तर लेडीजही येतात, स्टुडंट्सही येतात. लेडीजला आणि स्टुडंट्सला आम्ही खास त्याच्यामध्ये ऑफर ठेवली की कोर्समध्ये आम्ही 50% डिस्काउंट देत असतो. नंतर मिलिटरी पर्सन जे आहेत मिलिटरी फील्डमधले, ठीक आहे, म्हणजे नेव्ही असू दे, आर्मी असू दे, ठीक आहे, एअरफोर्स असू दे, ह्या फील्डमधल्या लोकांसाठी पण आम्ही काही डिस्काउंटचे ऑफर ठेवले आहेत. कारण ह्या लोकांना रिटायर्ड झाल्यानंतर काही काम नसतं आणि वेळ जात नाही, म्हणून ते मग कुठेतरी सिक्युरिटी गार्डचं जॉब कर किंवा अशी काहीतरी कामं करत राहतात. ठीक आहे, आता ते आपल्या नॉर्मल सोसायटीपासनं त्यांची मेंटॅलिटी जी असते ही खूप वेगळी असते. ठीक आहे, म्हणजे त्यांचं डिसिप्लिन आणि आपलं हे मॅचच करत नाही ह्या गोष्टी कधी कधी. मग ते त्यांची कुठेतरी ते मॅच नाही करत आपल्या ह्याच्यामध्ये. पण त्यांना जर ट्रेडिंगमध्ये उतरवलं तर त्यांच्यामध्ये डिसिप्लिन खूप असतं, ते खूप चांगला प्रॉफिट काढतात. ठीक आहे, हा माझा अनुभव आहे. आणि बरेचसे माझे स्टुडंट्स आहेत जे मिलिटरीमधनं रिटायर्ड झालेत आता आणि आता ट्रेडिंग करतायत, आणि त्यांचा प्रॉफिटचा रेशो पण खूप चांगला आहे. काही लोकांनी गावाकडे शेती घेतली आहे, घर बांधलं आहे, त्यानंतर काय ते म्हशी घेतल्यात, गायी घेतल्यात. काही लोकांनी मिलिटरीमधनं रिटायर्ड होऊन ट्रेडिंगच्या भरोश्यावरती मुलींची लग्न लावून दिलेली आहेत, आणि हे खूप चांगल्या पद्धतीने ते लोक काम करत आहेत. हाऊसवाईफ आहेत कितीतरी की ज्या फुल टाईम ट्रेडर झालेले आहेत. कितीतरी कॉलेज स्टुडंट आहेत की त्यांनी कॉलेज संपल्यानंतर आता पूर्ण वेळ देऊन ट्रेडिंग चालू केलेलं आहे. आणि माझा जो कोर्स आहे हा ज्याला करिअर म्हणून मार्केटमध्ये यायचं आहे अशा लोकांसाठी मी डिझाईन केलेला आहे.
ठीक आहे. ज्याला कधीतरी वेळ मिळाला तर हाऊस म्हणून यायचंय अशा लोकांसाठी नाहीये कोर्स. म्हणजे मी एकदम स्पष्ट सांगत असतो की माझ्याकडे कोर्सला येणाऱ्यांचा आणि त्याच्यातनं सक्सेस होणाऱ्यांचा जो रेशो असतो तो फक्त तेवढाच असतो जेवढा जिम लावणाऱ्यांचा आणि त्याच्यातून बॉडी बिल्डर होणाऱ्या लोकांचा असतो. ठीक आहे. तो जो प्रत्येक जण जिम लावतो तो प्रत्येक जण बॉडी बिल्डर होत नाही. बॉडी बिल्डर फक्त तो होतो जो स्वतः मेहनत घेतो, स्वतः डिसिप्लिन फॉलो करतो, स्वतः रोज जिममध्ये जातो, स्वतःचा डाएट मेंटेन करतो, स्वतःचं टाइम टेबल त्याप्रमाणे ठरवून घेतो आणि त्याप्रमाणे काम करतो, तो फक्त रिझल्ट मिळवतो. तर जो ट्रेडिंगमध्ये सक्सेसफुली काम करेल त्याला प्रत्येकाला ह्याच्यात रिझल्ट येतो म्हणजे येतो. आणि हे मार्केट असं आहे की जे लोक म्हणतात ना की आमचं नशीब खराब आहे आणि आमचं कुंडली खराब आहे, असं काय नाही होत याच्यामध्ये. इथं जर आपण चूक केली तरच लॉस होतो, नाही तर लॉसच होत नाही. आणि जर व्यवस्थित सगळ्या गोष्टी डिसिप्लिन सगळे रूल्स फॉलो करून जर ट्रेड केले तर आपली एंट्री एवढी परफेक्ट होते की आपल्या बाईंगच्या 5 पैसे खाली भाव जात नाही. अच्छा. अगदीच. कारण बऱ्याच जणांना असा गैरसमज असतो की ट्रेडिंगमध्ये गेलं तर पैसे आपले बुडतीलच, भीती असते. पण मला वाटतं बऱ्याच प्रेक्षकांची भीती ही आज दूर झाली असेल निश्चितच. तुम्ही इथे आलात आणि खूप छान मार्गदर्शन केलं, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. तर गुरुकिल्ली यशाची मध्ये आज आपण इथेच थांबतोय. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा TV9 मराठी.